ह्या कापसाला साहेब आपण जसं या ग्रीन प्लॅनेटचे प्रॉडक्ट आता इथपर्यंत काय काय वापरलात ह्या कापसाला? नायट्रो किंग वापरलंय, हा, एफसी पावडर ग्रो, आणि ग्रो वापरलंय, बरोबर आहे, ते अजून ब्लूम, ब्लूम वापरलंय, बरोबर आहे, स्टिकर पण वापरलंय, स्टिकर पण वापरलंय. याचं फुटवे वगैरे कापसाचे खूप वाढ होत आहे. बरोबर आहे. आणि चांगले याला मोठे गाठराचे प्रमाण जर आपण लाग पाहिली तर ह्या ब्लूम मुळे एकतर ठोकर पण झाले आणि भरपूर गाठरा आहेत, भरपूर लाग आहे. सर इकडे करायचं झाडाची पानं गळलेली. आणि जमीन हलक्यात हलकी जमीन आहे, पूर्ण पांढरी जमीन आहे. हो, तरी सुद्धा हे नाही म्हणलं तर आज 50 गाठरू आहे एका झाडाला जवळपास 50 आणि 50 वाढ पण चांगली आहे. आणि ग्रेनरी जर पाहिलं तर आपण पाहू शकता आज पण आहे. बरेच जणांचे कापसाचे वाळून गेले, पांढऱ्या जमिनीला पाणी नाही म्हणून झाड असं हिरवगार दिसू लागलं. अशी पांढरी जमीन गेल्या वर्षी माझ्या ह्याच्यात या कापसाला झाड नव्हतं, गाठरू नव्हतं, काही नव्हतं, सगळी गळ झाली होती. गळ एकही नाही माझ्या कापसाला. बरोबर आहे. सगळेजण आजूबाजूचे विचारत आहेत की गळ तुझी का नाही, काय फवारलं बा. बरोबर आहे. तर तुम्ही गळ सगळ्यांची झाली पण माझ्या कापसाची गळच झाली नाही, पात्याची गळ झाली नाही, घाटाची गळ झाली नाही. बरोबर आहे. खूप चांगला हिरवागार, पहिल्यापासून कापूस हिरवा आहे. म्हणजे पहिल्यापासूनच आपल्या कापसाची ग्रेनरी, म्हणजे जसं प्रॉडक्टचा पहिला स्प्रे झाला तेव्हापासून ग्रेनरी एकदम कायमच आहे. आणि घाटराची लागण पण चांगली आहे. आणि मधातली तूर सुद्धा मला वाटतं एकदम एक नंबर आहे. आता फ्लावरिंगच्या स्टेजला आली तूर सुद्धा, तर तिला सुद्धा आता ब्लूम हे टॉनिक घ्यावं लागेल आपल्याला. हो सर. तर कापसाचं पण आपण पाहिलात, हलक्यात हलकी जमीन असताना सुद्धा कापूस आता एक नंबरच्या स्टेजला आहे. तर आपण समाधानी आहेत ग्रीन प्लॅनेटचे प्रॉडक्ट वापरून? ठीक आहे. तर धन्यवाद. तुम्ही आमच्या काळी वाचवा रसायनमुक्त शेती विषमुक्त अन्न या अभियानात सामील झाल्याबद्दल कंपनीच्या वतीनं अभिनंदन करून ही क्लिप इथंच थांबवतो.